रोज दह्याचं ताक करून करून खायचा कंटाळा आलाय, तर चला म्हणलं आज दह्याचं काहीतरी वेगळं बनवूया. तर आज मी दह्याचं बनवणार आहे श्रीखंड, आणि अगदी घरच्या सामानापासून बनवणार आहे. आणि श्रीखंड सोबत पुरी आणि थोडीशी खिचडी सुद्धा बनवणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी अपेक्षा माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर श्रीखंड बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला चालू करूया रेसिपी. तर श्रीखंड बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता गाढं असं दही आहे, जे की मी बनवलेलं आहे घरीच. त्यात थोडंसं चमच्यावर मी काढून घेतलं होतं, परत विरजण टाकायला, तर त्यातलं थोडंसं पाणी निघले. ते अगोदर काढून टाकायचं आणि त्याच्यानंतर याला रुमालामध्ये बांधून ठेवायचं, थोडंसं अडकवल्यासारखं एका दीड तासापर्यंत. आता इथं फ्रेश असं स्वच्छ असं थोडासा कपडा घेतला आहे. ते तुझ्याकडलं का? आणि हे जे दही आहे ना, ते याच्यामध्ये टाकून घेते. ऑलरेडी याच्यात पाणी नाहीये, पण थोडंफार पाणी जे असेल ते निघण्यासाठी मी ते बांधून ठेवणार आहे याला. बघू शकता पाणी निघत आहे याच्यामधनं. शिवून दे की लटकून ठेवलं आहे असं खिळ्याला बांधून, आणि पाणी कसं गळत आहे त्यातलं 1 ते 1.5 तास असं बांधून ठेवायचं. ह्यातलं पाणी निघते तोपर्यंत आपण साखर बारीक करून घेऊ. आता 2 वाटीच्या बरोबर दही होतं, ते मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. काही इथं बदाम आणि काही इथं काजू घेतलेले आहेत, त्याच्यासोबत काही विलायची सुद्धा इथे मी सोलून घेतली आहे. हे आपल्याला सगळं एकत्र टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही ना ह्याचे कट करून सुद्धा टाकू शकता, पण कट केल्यानंतर कचकच लागतं, त्याच्यामुळे मी बारीकच करते. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही टाकू शकता. इथं दह्यातलं सगळं पाणी निचरलेलं आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं पिळून पण घ्यायचं. आणि इथं साखर आणि ते बस तसं बारीक केले, मस्त उघडलं की तसं मस्त विलायचीचा वास येतोय. ते सगळे एकत्र करून घ्यायचं दोन्ही पण. तुम्ही बघू शकता दह्यातलं सगळं पाणी असं निचरून गेले. त्याच्यानंतर हे जे आपण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि चांगलं असं फेटून घ्यायचं. आणि फेटून झाल्यानंतर चांगलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 1 अर्धा तासभर. मस्त असं श्रीखंड तयार होतं. शांत बस ना मला, किती कलमा करते. मस्त असं फेटून घेतलंय. त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीजरमध्ये आपला श्रीखंड सेट होते तोपर्यंत इथे लागलीच पुऱ्या बनवायला घ्यायचा. माझ्या पुऱ्या करण्याची पद्धत ना थोडीशी वेगळी आहे. पीठ जे तिंबलं आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि ओवा घालून तिंबलेलं आहे. त्याच्यानंतर मी अशा पोळ्या करून घेते, म्हणजे साधी चपाती, साधी एकदम. आणि ना त्याचे 4 भाग करून घेते. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे, तुम्ही पण ट्राय करू शकता. अशी पुरी बनवली तर फुगल्याशिवाय अजिबात राहणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने बनवून जाते. तुम्ही पण असं स्वयंपाक ट्राय करू शकता नक्कीच. आणि पोळी बनवल्यानंतर असे 4 भाग करून घ्यायच्या आणि मस्त अशा पुऱ्या तळून घ्यायच्या. एकदम काठोकाठ ही पुरी फुगते, तुम्ही बघू शकता. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण पण ट्राय करू शकता. आणि मस्त इथं गाडा गाडा श्रीखंड इथं तयार आहे. त्याच्यानंतर आपण वाढू शकतो लगेच. श्रीखंड पुरी इथं थोडंसं मी भेंडी केली होती, पापड सुद्धा बनवले होते. तुम्ही पण बनवू शकता. गुढीपाडवा जवळ आलाय, तर गुढीपाडव्याला सुद्धा तुम्हाला पुरणपोळी आवडत नसेल तर असा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता.